तर आपण सध्याची दृश्य पाहतोय। सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्यासोबत अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत। आज एनडीए कडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली होती आणि त्याच संदर्भात सीपी राधाकृष्णन आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। तर उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये लढत होणार आहे। इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी आणि एनडीए कडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एनडीए कडून जोरदार प्रयत्न करण्यात आलेले होते, मात्र इंडिया आघाडीने आपला उमेदवार घोषित केलेला आहे, जाहीर केलेला आहे। सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश यांना इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता या दोघांमध्ये लढत होणार आहे। सध्या सीपी राधाकृष्णन हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच एनडीए मधील अनेक महत्त्वाचे नेते, घटक पक्षांमधील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदी नेमकं कोण विराजमान होणार याकडे लक्ष असणार आहे। इंडिया आघाडीने देखील आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। खरं तर इंडिया आघाडीकडे पुरेसं बहुमत नसल्यानं इंडिया आघाडीने आपला उमेदवार देऊ नये, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी करण्यात आलेली होती, असं मत एनडीएच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलेलं होतं। मात्र इंडिया आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला। सुदर्शन बी रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता सुदर्शन रेड्डी आणि सीपी राधाकृष्णन यांच्यामध्ये ही उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सध्या आणि त्यांना ही एनडीए कडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि सध्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये पार पडणार आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तसंच जेपी नड्डा, अमित शाह हे देखील उपस्थित आहेत। सोबतच एनडीए मधील इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सध्याची दृश्य सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचाच अर्ज भरण्यासाठी एनडीएचे सर्व घटक पक्षामधील प्रमुख नेते या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत। तर सीपी राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि त्यांना एनडीए कडून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर सध्या ते या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्यासोबत एनडीए मधील सर्व घटक पक्षांमधील महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए कडून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। आज सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित आहेत। त्यामुळे आता दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत। तर उपराष्ट्रपती पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यामध्ये पडणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर बघायला गेलं तर इंडिया आघाडीकडे स्पष्ट बहुमत नाहीये आणि त्यामुळे इंडिया आघाडीने आपला उमेदवार घोषित करू नये अशी मागणी एनडीए कडून करण्यात आलेली होती। एनडीए कडून तसे प्रयत्न देखील करण्यात आलेले होते, मात्र तरी देखील इंडिया आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला। कालच इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पडावी आणि म्हणूनच आपण आपला उमेदवार घोषित करतोय असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून ही उमेदवारी घोषित करण्यात आली आणि आता एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्यांच्यासोबत एनडीए मधील सर्व प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत।
तर जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालेलं होतं आणि याच पदासाठी ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती। तर सध्याचे हे दृश्य CP राधाकृष्णन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तो आप देख सकते हैं उपराष्ट्रपति चुनाव के पद के प्रत्याशी। तर जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा तडकाफडकी दिल्यानंतर त्यांचं जे हे पद होतं, उपराष्ट्रपती पदाचं जे पद होतं ते रिक्त झालेलं होतं आणि त्यानंतरच उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता। एनडीएनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली। आज ते आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे। तर जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि त्यांना प्रमोशन देत उपराष्ट्रपती पदावर भाजपनं संधी दिलेली होती। आता त्याचप्रमाणे CP राधाकृष्णन हे महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदावर आहेत आणि त्यांना आता भाजपकडून एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी संधी देण्यात आलेली आहे।